कलम 194C काय आहे, TDS ऑन कॉन्ट्रॅक्टर्स कशा प्रकारे असतं हे आपण टॅलीसोबत शिकणार आहे. आता आपण ह्या सेक्शनमध्ये काय काय बघणार आहे, तर तुम्हाला काय काय समजणार आहे याच्यामध्ये. एकतर 194C काय आहे, TDS कशा प्रकारे डिडक्ट करायचं, कुठले कुठले डेट्स आहेत TDS भरण्याचे, आणि कशा कॉन्ट्रॅक्ट्सवरती आपण TDS डिडक्ट करायला पाहिजे, कशा कॉन्ट्रॅक्ट्सवरती TDS डिडक्ट नाही करायचे, कोण लायबल आहे TDS डिडक्ट करण्यासाठी, त्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. बेसिक प्रोव्हिजन काय आहे ते बघूया. 194C इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये सेक्शन 194C जे आहे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये, त्याच्यामध्ये कोणी कोणाला पैसे द्यायचे, रेसिडेंट पर्सन कोण आहे आणि कोण नॉन रेसिडेंट पर्सन कन्सिडर करायचं, कोणी काम म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे काम कशाला म्हणायचं आणि कॉन्ट्रॅक्ट्स कशाला म्हणायचं, तर कशा प्रकारचं आहे त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी पूर्ण प्रोव्हिजन्समध्ये दिलेली आहे. Section 194C of the Income Tax Act states that any person making payment to a resident person who is carrying out a work in terms of a contract between the specified person and the resident contractor is required to deduct TDS. ठीक आहे. जे पण व्यक्ती त्या वर्क आणि स्पेसिफाईड पर्सनच्या कॅटेगरीमध्ये येतील आणि कॉन्ट्रॅक्ट्स कन्सिडर होईल त्या ठिकाणी TDS डिडक्शन करावं लागणार आहे. मग वर्क काय आहे किंवा स्पेसिफाईड पर्सन काय आहे ते पण आपण आता बघणार आहे. स्पेसिफाईड पर्सन म्हणजे कोण कोण, द सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट, द लोकल अथॉरिटी, द कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश्ड बाय द सेंट्रल अँड स्टेट प्रोव्हिजनल ॲक्ट, द कंपनी, द ट्रस्ट, द कोऑपरेटिव्ह सोसायटी, द रजिस्टर्ड सोसायटी, the authority engaged either for the purpose of dealing, satisfying needs of housing accommodation, for planning, improvement and development of cities, town and village, the university established, incorporated, central and state provisional act, the firm, the government of foreign state, the individual or HU of liable under audit, section 44AB. आता हे सर्व काय सांगतायत, तर कुठलीही व्यक्ती जी भारतामध्ये नागरिक म्हणून आहे आणि कोणतेही एंटिटी जे इन्स्टिट्यूट म्हणून वर्क करते, जिथे कंपनीज आहेत, ट्रस्ट आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, सगळेच जे पर्सनल अकाउंटमध्ये कन्सिडर होतात त्यांना स्पेसिफाईड पर्सनमध्ये कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला TDS डिडक्शन्स करावे लागतील. वर्क म्हणजे काय, नेमकं कॉन्ट्रॅक्टमधलं वर्कचा अर्थ काय. द टर्म वर्क इन्क्लूड्स द फॉलोइंग. पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. एक तर ॲडव्हर्टाइजमेंटचं कॉन्ट्रॅक्ट असू शकतं, ॲडव्हर्टायझिंग कॉन्ट्रॅक्ट. सेकंड, कॅरेज ऑफ गुड्स पॅसेंजर्स बाय एनी मोड ऑफ ट्रान्सपोर्ट एक्सेप्ट रेल्वे. रेल्वे सोडून बाकी कुठलाही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट नाही, जे पण कॅरियर होतं वस्तू किंवा पॅसेंजर्सचं, ते पण तुम्ही त्या वर्कमध्ये कन्सिडर करू शकता, त्याचा पण कॉन्ट्रॅक्ट होऊ शकता. ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकास्टिंग, दोन्ही पण टाईपचे प्रोडक्शनमध्ये म्हणजे प्रोग्रामच्या प्रोडक्शनमध्ये ब्रॉडकास्टिंग आणि टेलिकास्टिंग यूज केलं जातं. मोस्टली जे ॲडव्हर्टाइजमेंट आपण ॲड मीडिया वगैरे बघतो त्याच्यामध्ये. कॅटरिंग म्हणजे जेवणाचं पण कॉन्ट्रॅक्ट असू शकतं. मॅन्युफॅक्चरिंग ऑर सप्लाइंग प्रोडक्ट्स बेस्ड ऑन रिक्वायरमेंट ऑफ स्पेसिफिकेशन ऑफ द कस्टमर. कस्टमरच्या एखाद्या रिक्वायरमेंटप्रमाणे वस्तू मॅन्युफॅक्चरिंग करून प्रोव्हाइड करणे, ते पण कॉन्ट्रॅक्ट्समध्ये असू शकतं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला रॅफेल जेट वगैरे पाहिजे असतील किंवा मोठमोठे विमानं पाहिजे असतील किंवा कुठल्याही अणुक्षेत्रामधलं वस्तू पाहिजे असेल, डिफेन्सच्या वस्तू पाहिजे असतील, आपण एक पर्टिक्युलर डिझाईन प्रोव्हाइड केलेलं असतो कंपनीला आणि अप्रूव्ह केलेलं असतो आणि त्याच्यावरती आपलं ट्रेडमार्क असतं, त्याच्यानंतर आपले रजिस्ट्रेशन्स असतात आणि त्या टाईपचंच फक्त प्रोडक्ट आम्हाला एवढ्या एवढ्या दिवसामध्ये बनवून पाहिजे, हे आपण कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं मॅन्युफॅक्चरिंग. जसं मोठं आपण प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्ट करतो, तसं छोट्या छोट्या प्रोजेक्टचं पण आपण कॉन्ट्रॅक्ट करत असतो. छोटे मोठे जे पण प्रोडक्शनचे मॅन्युफॅक्चरिंगचे रिक्वायरमेंट आहेत, आमचा अशा प्रकारचं मोल्ड बाबा, एवढं आम्हाला जेरी कॅन्स बनवून दे, एवढे आम्हाला ड्रम्स बनवून दे, हे अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स पण नॉर्मल वर्क लाईफमध्ये होत असतात. ठीक आहे. ते सगळे कॉन्ट्रॅक्ट्स हे वर्कच्या अंडर कन्सिडर केले जातात. अंडर सेक्शन 194C मध्ये TDS कायद्यामध्ये रेट्स काय आहेत, तर पेमेंट मेड क्रेडिटेड टू इंडिव्हिज्युअल HUF, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिलीला जर पेमेंट केले असेल तर 1% आहे आणि इतर सर्वांना म्हणजे कंपनी वगैरेना 2% आहे. गॉट इट. पण जर पॅन कार्ड अवेलेबल नसेल तर 20% TDS तुम्हाला डिडक्ट करावं लागेल. क्लिअर. इथंपर्यंत काही अडचण.
बोला पटकन. हो सर. समजलं सर्व? सर ये समझ में नहीं आया। कौन सा वाला सेक्शन समझ में नहीं आया? ये वाला अभी 190 रेट्स ऑफ टीडीएस। ओके. अभी टीडीएस जिस रेट से अपने को डिडक्ट करना है, जो प्रोविजन है 194 इनकम टैक्स एक्ट का, उन्होंने बोला है कि इंडिविजुअल पे, मतलब जो पर्सन है, जैसे मैं हूँ, आप है, या फिर कोई भी पर्सन है, अगर इंडिविजुअल कॉन्ट्रैक्ट में आता है तो उसके ऊपर 1% टीडीएस डिडक्ट होगा, जो भी कॉन्ट्रैक्ट का अमाउंट रहेगा उसका. और अगर कंपनी कॉन्ट्रैक्ट्स में आती है, जैसे अपना यशोधरा हॉस्पिटल हो गया, सिद्धेश्वर स्कूल हो गया, या फिर अन्नप्पा कड़ादी स्कूल हो गया, केएलई सोसाइटी हो गया, ऐसे कोई स्कूल, कॉलेजेस या यूनिवर्सिटीज़ या कंपनीज अगर कॉन्ट्रैक्ट्स में आती है तो उनको 2% टीडीएस डिडक्ट किया जाएगा उनके कॉन्ट्रैक्ट्स के ऊपर. जो कंपनी कॉन्ट्रैक्ट करती है, वर्क करके देंगे, जिनको इनकम है कॉन्ट्रैक्ट से, उन लोगों के ऊपर जो कंपनी पैसा देने वाली है या फिर जो इंडिविजुअल पैसा देने वाला है, वो टीडीएस डिडक्ट कर सकता है. क्लियर? यस। सर बोला. HUF काय आहे ते? हिंदू अनडिवायडेड फॅमिली. हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे एक टाईप आहे. जसं पिढ्यानपिढ्या चालत आलेले जे उद्योग आहेत, ठीक आहे, जसं चितळे चितळे बंधू, तुमचं MDH मसाले, ते पूर्ण पिढ्यानपिढ्या परंपरागत त्यांच्या वंश परंपरेतून आणि त्यांच्या फॅमिली बिझनेसमधनं चालत आलेले आहेत. ते सगळे फॅमिली बिझनेस जे आहेत ते एक करता असतो आणि बाकीचे सर्व त्याला फॉलो करत असतात. ठीक आहे, आणि सगळ्यांना पर्टिक्युलर पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट भेटत असतो. तिथं कोणी पार्टनरशिप वगैरे किंवा कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे अशा प्रकारचं नसतं. ते पूर्ण फॅमिली ते एकाच प्रकारच्या बिझनेसमध्ये पिढ्यानपिढ्या काम करत असते आणि ते नावाचं गुडविल पण ते घेत असतात. त्याला म्हणायचं हिंदू अनडिवायडेड फॅमिली. गॉट इट? येस सर. ओके. अजून काही विचारायचं आहे? मूव नेक्स्ट सेक्शनला जाऊयात. हो. काही एक्सेप्शन्स असतात, म्हणजे टीडीएस कशावरती डिडक्ट करायचं आणि कशावरती डिडक्ट करायचं नाही. काही केसेस असे असतात, प्रत्येक लॉ जो आहे ना काही एक्सेप्शन्सच्या अनुसार चाललेला असतो. द अमाऊंट पेड और क्रेडिटेड टू द कॉन्ट्रॅक्टर इन अ सिंगल कॉन्ट्रॅक्ट डझंट एक्सीड 30,000. एक सिंगल पेमेंट जर 30,000पेक्षा जास्त होत नसेल तर तुम्ही टीडीएस डिडक्ट करायची गरज नाही आहे. किंवा द ॲग्रिगेट अमाऊंट पेड क्रेडिटेड ड्युरिंग द फायनान्शियल इयर डझंट एक्सीड 1,00,000 रुपीज. जर टोटल तुमचं वर्षभरामध्ये 1,00,000पेक्षा जास्त पेमेंट जर झालं नसेल आणि एक इनव्हॉइसचं बिल किंवा एक पेमेंट जर तुमचं 30,000पेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला टीडीएस डिडक्ट करायची गरज नाही. द अमाऊंट पेड क्रेडिटेड टू द अकाउंट ऑफ द कॉन्ट्रॅक्टर एंगेज इन द बिझनेस ऑफ हायरिंग, प्लेइंग और leasing goods carriage where the contractor doesn't own the 10 goods carriage at any time during the previous year. The contractor is required to furnish declaration along with the PAN to the deductor. आता याच्यामध्ये काय आहे, लास्ट इयरमध्ये 10पेक्षा जास्त त्याच्याबरोबर तुम्ही बिझनेस डील केलेले नाही आहेत, म्हणजे 10पेक्षा जास्त तुमचे त्याच्याबरोबर पेमेंट आणि रिसीटचे व्यवहार झालेले नाही आहेत किंवा ट्रेडिंग झालेली नाही आहे किंवा त्यांच्याबरोबर काम झालेलं नाही आहे तुमचं 10 इनवॉइस किंवा 10 पेमेंटपेक्षा जास्त. आणि दुसरी गोष्ट, डिक्लेरेशन तो दिलेला आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरने की माझं इन्कम हे इन्कम टॅक्सच्या स्लॅबच्या आतमध्ये आहे, त्यामुळं माझं टीडीएस डिडक्ट करू नका. तर त्या ठिकाणी पॅन कार्डसोबत त्याच्या डिक्लेरेशनसोबत तुम्ही ठेवायचं आहे आणि तुम्हाला डिडक्ट करायची गरज नाही आहे. गॉट इट? फोर्थ पॉईंट आहे, द अमाऊंट इज पेड और क्रेडिटेड टू द कॉन्ट्रॅक्टर और बाय इंडिव्हिज्युअल HUF फॉर कॅरिंग आउट द वर्क नेचर ऑफ पर्सनल यूज. जर पर्सनल यूजच्या रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला टीडीएस डिडक्ट करायची गरज नाही. गॉट इट? मेजरली टीडीएस कोण डिडक्ट करतं? जे रजिस्टर्ड एंटिटी आहेत, जे कॉर्पोरेट्स आहेत, ते मेजरली टीडीएस डिडक्ट करतात. क्लिअर आहे? हे याचं एक्सप्लेनेशन मी आधी पण दिलं होतं तुम्हाला एक्सेलमध्ये. यस. प्रणव? हो सर. ओके, कंटिन्यू करतो मी. टाइम ऑफ डिडक्शन कधी डिडक्ट करायचं आहे?
If the deductor is required to deduct TDS as per the provisions of the section 194C of the Income Tax Act, then the deductor is required to deduct TDS within earlier of the following dates. कुठल्याही आधीच्या तारखांवरती तुम्हाला TDS डिडक्ट करायचे आहेत. कुठल्या आधीच्या तारखांवरती? जे पण पुढचे इन्सिडेंट्स असतील त्याच्या आधीच्या तारखांवरती. ॲट द टाइम ऑफ क्रेडिट ऑफ सम ऑफ द अकाउंट टू द कॉन्ट्रॅक्टर, पैसे ज्या वेळेला तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला प्रोव्हाइड करत असता त्यावेळेला, किंवा ॲट द टाइम ऑफ पेमेंट इन कॅश ऑर चेक ऑर ड्राफ्ट ऑर एनी अदर मोड, किंवा कॅश देत असाल किंवा चेक देत असाल किंवा कुठल्याही प्रकारे जर पेमेंट करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला TDS डिडक्ट करावं लागेल. त्या दिवशी तुम्हाला TDS डिडक्ट करावं लागेल. क्लिअर? Yes. ड्यू डेट्स काय असतील TDS चे? द डिडक्टर इज रिक्वायर्ड टू ड्यूली डिपॉझिट द डिडक्टेड TDS विदिन द फॉलोइंग ड्यू डेट्स. TDS पेमेंट फॉर द मंथ ऑफ एप्रिल टू फेब्रुवारी, म्हणजे पूर्ण वर्षभराचं जे TDS आहे एप्रिल महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत. मार्च हा शेवटचा मंथ असतो तुमच्या आर्थिक वर्षामधला, फायनान्शियल इयरमधला, म्हणून मार्च हा महिना वगळता बाकीच्या सर्व महिन्याचे TDS जे आहेत तुम्ही महिना संपल्यानंतर 7 days फ्रॉम द एंड ऑफ ईच मंथ, म्हणजे 7 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याचे, म्हणजे समजा आता 1 एप्रिल ते 30 एप्रिल हा एक महिना आहे, तर 7 मे पर्यंत तुम्ही हे पैसे डिपॉझिट करू शकता जे पण तुम्ही 1 एप्रिल ते 30 एप्रिलमध्ये डिडक्ट केलेले आहेत. ठीक आहे. सेकंड, मार्च महिन्याचं पेमेंट जे आहे त्याच्यासाठी त्यांनी एक्सटेन्शन दिलेलं आहे, कारण मार्चमध्ये सगळ्यांचं ऑडिटिंग असतं, क्लोजिंग असतं, वेळ जास्त लागत, म्हणजे वेळ जास्त भेटत नाही की ह्या सगळ्या गोष्टी लवकर वेळेवरती व्हायला पाहिजे, तर म्हणून त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे 30 एप्रिलपर्यंत. क्लिअर? Yes. जर TDS पेमेंट टू बी डन बाय द गव्हर्नमेंट डिडक्टर, जर गव्हर्नमेंट डिडक्टर असेल विदाउट प्रोडक्शन ऑफ चलन, जर गव्हर्नमेंटचे कोणी डिडक्ट करत असेल, गव्हर्नमेंट अथॉरिटी कोणी डिडक्ट करत असेल किंवा गव्हर्नमेंट एंटिटी कोणी डिडक्ट करत असेल तुमचं TDS, तर सेम डेला त्यांना डिपॉझिट करावं लागतं. ठीक आहे. वरचे दोन्ही पण जे आहेत ते अदर कॉर्पोरेट्स नाहीत, गव्हर्नमेंट डिडक्टर असेल तर त्याला सेम डे डिपॉझिट करावं लागतं. क्लिअर? Yes. सर यस, बोला. ते पहिले कन्सेप्ट कळलं नाही दोन्ही. कशाचं दोन्ही कळलं नाही? TDS 31 एप्रिल आणि 31 एप्रिल नसतं, 30च तारीख असतात एप्रिलमध्ये. ठीक आहे. TDS पेमेंट फॉर द मंथ ऑफ एप्रिल टू फेब्रुवारी जे आहे, एप्रिल महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत, म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, या 11 महिन्याचे जे TDS आहेत ते प्रत्येक महिन्या संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला करायचं आहे. क्लिअर? फक्त मार्च महिन्याचे TDS जे आहे ते 7 एप्रिलला करण्याऐवजी तुम्ही 30 एप्रिलला करू शकता, कारण तुमचं सर्व क्लोजिंगचं काम चालू असतं त्यावेळेला. क्लिअर? आणि गव्हर्नमेंटचं पण क्लोजिंगचं काम चालू असतं, इन्कम टॅक्सचं पण क्लोजिंगचं काम चालू असतं, म्हणून हे गोष्टीसाठी त्यांनी थोडंसं जास्त टाइम दिलेलं तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत. बाकी सर्व 7 तारखेला तुम्हाला पे करायचे आहेत मागच्या महिन्याचे TDS कट केलेले. ओके. TDS सर्टिफिकेट कसं द्यायचं किंवा कोणी द्यायचं, कधी द्यायचं? द डिडक्टर इज रिक्वायर्ड टू इश्यू TDS सर्टिफिकेट इन फॉर्म ऑफ 16A विदिन द फॉलोइंग ड्यू डेट्स. 16A च्या स्वरूपामध्ये पुढच्या ड्यू डेट्सला आपल्याला प्रत्येक ज्याचे पण TDS तुम्ही डिडक्ट केलेलं त्याला सर्टिफिकेट द्यावं लागतं. ठीक आहे. एप्रिल ते जूनमध्ये जर तुम्ही डिडक्ट केला असेल, म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये जर तुम्ही डिडक्ट केला असेल TDS पहिल्या 3 महिन्यामध्ये एप्रिल ते जून, तर तुम्हाला 15 ऑगस्टच्या आतमध्ये TDS सर्टिफिकेट ज्याच्या पण पैसे डिडक्ट केला त्याला द्यावं लागेल, फॉर्म 16A. जुलै ते सप्टेंबर क्वार्टरमध्ये डिडक्ट केलं असेल तर 15 नोव्हेंबर डेट आहे ड्यू डेट. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जर डिडक्ट केलं असेल तर 15 फेब्रुवारी आहे, आणि जानेवारी ते मार्चमध्ये डिडक्ट केलं असेल तर 15 जून हे ड्यू डेट आहे TDS सर्टिफिकेट प्रोव्हाइड करायचा. TDS सर्टिफिकेट कोणी कोणाला द्यायचं? ज्या व्यक्तीने TDS डिडक्ट केलेला आहे तो व्यक्ती, ज्याचा TDS डिडक्ट केलेला आहे त्या व्यक्तीला मी तुझ्याकडनं एवढे एवढे पैसे TDS डिडक्ट करून घेतले त्याचं प्रूफ म्हणून 16A फॉर्म देत असतो, म्हणजे त्या TDSचं एक रिसिट. कधी द्यायचं आहे? एप्रिल ते जूनमध्ये जर TDS डिडक्ट केला असेल मॅक्झिमम तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत देऊ शकता
फॉर्म 16A. जुलै ते सप्टेंबरपर्यंत जर डिडक्ट केलं असेल तर 15 नोव्हेंबरपर्यंत देऊ शकता. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये जर डिडक्ट केलं असेल तर 15 फेब्रुवारीपर्यंत देऊ शकता. आणि जानेवारी ते मार्चमध्ये जर केलं असेल तर 15 जूनपर्यंत पैसे म्हणजे फॉर्म 16A तुम्ही देऊ शकता. क्लिअर? सर TDS मंथली डिडक्ट करतात का? येस, TDS तुम्हाला मंथली डिडक्ट नसतं. TDS हे तुमचं इन्कम बॉर्नवरती डिडक्शन असतं. TDS हे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आहे, म्हणजे ज्या ठिकाणी इन्कम जनरेट होतं त्या ठिकाणी डिडक्ट केलं जातं. मग महिन्यामध्ये तुम्हाला 100 वेळा जर इन्कम जनरेट होत असेल तर 100 वेळा TDS डिडक्ट होणार. गॉट इट? महिन्यामध्ये एकदाच इन्कम जनरेट होतं तर एकदा डिडक्ट होणार, पण प्रत्येक महिन्यामध्ये डिडक्ट करणार ते ज्यांच्याकडं पण तुमचं इन्कम बॉर्न होते किंवा तुम्ही कोणाला पण पैसे देतात त्यांचं इन्कम तुमच्याकडनं जात आहे तर तुम्ही डिडक्ट करायचे त्यांचे पैसे. क्लिअर? ओके. इम्पॉर्टंट पॉईंट्स काय कन्सिडर करायचे आहेत बघा. व्हॅल्यू टू बी कन्सिडर फॉर TDS डिडक्शन in the case of work includes manufacturing or supply of products as per the specification of the customer by using material purchased from the customer. आता ज्या वेळेला काही कॉन्ट्रॅक्ट्समध्ये म्हणजे मटेरियल पण इन्क्लूड असतं, म्हणजे ते ज्यांचं कस्टमर आहे त्यांचं मटेरियल पण इन्क्लूड आहे आणि त्याच्यामध्ये काही मॅन्युफॅक्चरिंग पण रिलेटेड वर्क इन्क्लूड आहे, तर त्या ठिकाणी TDS कशा प्रकारे डिडक्ट करायचं तिथं क्वेश्चन येतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ड्रम मॅन्युफॅक्चरिंग करायचं कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे आणि रॉ मटेरियल जे आहे ना ड्रम मॅन्युफॅक्चरिंग लागणारं प्लॅस्टिक ते कस्टमरच प्रोव्हाइड करणार आहे. गॉट इट? मग तुमचं रॉ मटेरियलचं खर्च वाचलं, तुम्हाला फक्त वरती ॲडिशनल पैसे त्यांनी देतील, रॉ मटेरियलचे पैसे त्यांनी देणार नाही. मग तशा प्रकारचं जे काम आहे किंवा आता रिअल इस्टेटचं काम म्हणा, ज्या ठिकाणी मटेरियल पण इन्क्लूड आहे तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, राईट, त्या ठिकाणी कशा प्रकारे TDS डिडक्ट केलं जाईल तर त्याच्यासाठी खालचं एक्सप्लेनेशन आहे. प्राइस ऑफ द मटेरियल इंडिकेटेड सेपरेटली इन इनवॉइस. जर मटेरियलचं प्राइस हे इनवॉइसमध्ये सेपरेटली मेन्शन असेल तर इनवॉइस व्हॅल्यू एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ मटेरियल, मटेरियलचं व्हॅल्यू सोडून बाकीच्या व्हॅल्यूवरती तुम्हाला TDS डिडक्ट करायचं आहे. म्हणजे जे पण सर्व्हिस चार्ज त्यांनी लावलेला आहे त्याच्यावरती TDS डिडक्ट करायचं आहे. प्राइस ऑफ द मटेरियल नॉट इंडिकेटेड सेपरेटली इन इनवॉइस. जर मटेरियलमध्ये सेपरेट इंडिकेट केलं नसेल तर तुम्ही टोटल इनवॉइसवरती TDS डिडक्ट करायचं. गॉट इट? ओके. काय सेंट्रल ब्युरो ऑफ डिपार्टमेंट टॅक्स, CBDT, सेंट्रल ब्युरो ऑफ डायरेक्ट टॅक्स, त्यांनी काही इम्पॉर्टंट क्लॅरिफिकेशन सांगितलेलं आहे. FD कमिशन अँड ब्रोकरेज आर नॉट कवर्ड अंडर सेक्शन 194C. फिक्स डिपॉझिटचं काही कमिशन किंवा ब्रोकरेज असेल तर ते कवर नाही आहे 194C अंडरमध्ये. पेमेंट मेड टू एन इलेक्ट्रिशियन और पेमेंट मेड टू अ कॉन्ट्रॅक्टर फॉर प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रिशियन सर्व्हिसेस इज कवर्ड अंडर 194C. इलेक्ट्रिशियनला पैसे दिले असेल किंवा इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्ट केलं असेल तर 194C मध्ये कवर आहे. पेमेंट मेड टू द कुरिअर कवर्ड अंडर 194C. कुरिअर कंपनीला पण जर तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट केलं असेल ते पण 194C अंडर कवर होतं. पेमेंट मेड टू ट्रॅव्हल एजंट और एन एअरलाईन फॉर परचेस ऑफ अ तिकीट इज नॉट सब्जेक्टेड टू TDS अंडर सेक्शन 194C. जर तिकीट परचेस करण्यासाठी जर पैसे दिले असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट केलं असेल तर ते 194C अंडरमध्ये येत नाही. However, if the plane or bus or any other mode of chartered, then TDS is liable. त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, फक्त तिकीट जर घेतलात एका सीटचं किंवा एक पर्टिक्युलर 10-12 सीटचं तर तुम्हाला TDS डिडक्ट करायची गरज नाही. पण जर कंप्लीट प्लेन बुक केली आहे किंवा कंप्लीट बस बुक केली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला TDS बुक करावं लागेल, म्हणजे TDS डिडक्ट करावं लागेल. 194C अंडर ते येतं. क्लिअर? Yes. Payment made to clearing and forwarding agents for the carriage of goods is liable TDS under section 194C. आता क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट कोण आहेत? जे पोर्टवरती म्हणजे ज्या ठिकाणी जहाज येतात आणि कंटेनरचं लोडिंग अनलोडिंग होतं त्याचं जे काम बघणारे एजंट्स असतात. ठीक आहे, त्याचं जे क्लिअरिंग करणाऱ्यांचं पेमेंट जे असतं ते 194C अंडर कन्सिडर केलं जातं. इथंपर्यंत सर्व क्लिअर आहे?
येस सर. प्रणव, तर आपण आता आपल्या प्रॉब्लेममध्ये जाऊन त्याच्यासाठी TDSची एंट्री कशा प्रकारे करायची, कॉन्ट्रॅक्टसाठी आपण जे बघितलेलं आहे ते बघणार आहे. अँड ॲडव्हर्टायझिंग कॉन्ट्रॅक्ट फॉर 6 years मेड 1/4/2004 विथ बानिक पब्लिशिंग लिमिटेड ॲडव्हर्टायझिंग कॉन्ट्रॅक्ट्स फॉर ₹3 lakh which will be paid through 6 equal installments and ₹50,000 paid as a first installment amount through check HDFC बँकेचं चेक आपण प्रोव्हाइड केलेला आहे आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंट 50,000 आपण पे केलेला आहे. आफ्टर डिडक्टिंग TDS 1% and surcharge 2.5% and education cess 2% on entire amount ₹3 lakh. आपण आधी काय केलं, एक्सपेन्सेस सर्व बुक केली आणि त्याच्यानंतर पण ज्या वेळेला पेमेंट करतोय त्यावेळेला आपण TDS पण ऑलरेडी आपण बुक करून घेतलं. ठीक आहे, बानिक पब्लिशिंगचं पूर्ण वर्षभराचं म्हणजे जे पण आपल्या कॉन्ट्रॅक्टच्या पिरियडमध्ये TDS आहे ते पण आपण बुक करून घेतलं आणि मग 1 by 1 आपण पेमेंट करत जाणार आहे. त्याच्यामध्ये मग परत तुम्हाला TDS डिडक्ट करायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता बघूया आता हे कशा प्रकारचं आहे एंट्री ते बघूया. तर टोटल तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कॉन्ट्रॅक्टसाठी 3 लाख रुपये बुक करणार आहात बानिक पब्लिशिंग. ठीक आहे, आपण टॅलीमध्ये ऑलरेडी लेजर्स बनवलेलं आहे. चेक करूया तरी परत एकदा आपण बनवले का, आणि जर बनवलं नसेल तर आपण एडिट करून बनवू शकतो. बानिक पब्लिशिंग केले. येस, लोकल अथॉरिटीच्या अंडर बनवलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट कॉन्ट्रॅक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर बनवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर TDS ऑन ॲडव्हर्टाइजमेंट किंवा TDS ऑन कॉन्ट्रॅक्ट पण बनवलेलं आहे 194(c) अंडर. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली एक्सपेन्सेस बुक करून घेऊया. आधी वाउचर JV आपण एक्सपेन्सेस बुक करत असतो. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट कॉन्ट्रॅक्ट 3 लाखाचा आहे. ठीक आहे, अंडर पेमेंट कॉन्ट्रॅक्टर्स. क्रेडिट कोणाला असणार, बानिकला. ठीक आहे, आता इथं बघा त्यांनी सेम वाउचरमध्ये TDS डिडक्ट केलं. मला ह्या JV TDS डिडक्ट करून नको आहे, मला सेपरेट बुक करायचे TDS. आपण सेम वाउचरमध्ये TDS डिडक्ट करायचं आधीच्या एका टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये बघितलं होतं, लक्षात आहे का तुम्हाला. आता मी काय करतो, मला सेम वाउचरमध्ये नको, मी TDSची सेपरेट एंट्री पास करतो. या ठिकाणी मग काय करायचं, ते एडिट करायचं बानिक पब्लिशिंगला आणि डिडक्ट इन सेम वाउचरला नो करायचं. दिसते, ह्या ऑप्शनला नो करायचं. ठीक आहे, सेम वाउचरला जर तुम्ही नो केलं तर त्या वाउचरमध्ये ते डिडक्ट करणार नाही. ठीक आहे, बघा परत 3 लाख आहे तसं आलं. न्यू रेफरन्स तुम्ही आता फक्त काय करताय, एक्सपेन्स बुक करताय, बानिक पब्लिशिंगची लॅबिलिटी क्रिएट करताय. ठीक आहे, इथं तुम्ही कुठलंच TDS डिडक्ट करत नाही. आत्ता तुम्हाला TDS डिडक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर ह्यासाठी काय ऑप्शन आहे, तर तुम्ही TDS डिडक्ट करण्यासाठी ऑटोफिल ऑप्शनमध्ये जाऊ शकता. कुठल्या तारखेपर्यंत TDS बुक करायचे ते तुम्ही डेट टाकू शकता, पार्टी सिलेक्ट करू शकता आणि ते ऑटोमॅटिक तुम्हाला डिडक्ट करून देईल. 1% TDS, 2.5% सरचार्ज आणि 2% एज्युकेशन सेस हे तुमचं ऑटो डिडक्ट झालेलं आहे. क्लिअर, इथं आपण काहीच केलेलं नाही आहे, इथं ऑटोमॅटिक ऑटोफिल ऑप्शनमधनं आपण फिल करत गेलेलं आहे डिटेल्स. तर तुमचं TDS डिडक्ट झालेलं दिसतंय कुठं तुम्हाला, तुमच्या TDSच्या रिपोर्टमध्ये. कुठं, डिस्प्ले TDS रिपोर्ट्स 26Q मध्ये. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 दिसतील. एक तुमचं बानिक पब्लिशिंगचं जे आत्ता आपण डिडक्शन केलं 3 लाखावरती, आणि रॉय सर्व्हिसेस जे आपण सर्व्हिस आणि टेक्निकल सर्व्हिसेसवरती जे TDS डिडक्शन बघितलं होतं आधीच्या सेक्शनमध्ये ते. क्लिअर, आता हे TDS डिडक्ट केलेलं तुम्हाला काय करायचं आहे, गव्हर्नमेंटला पे करायचे आहेत. ठीक आहे, अजून तुमच्या आउटस्टँडिंगमध्ये पण ते दाखवत असतं बघा, TDS डिडक्शन आउटस्टँडिंग म्हणजे हे पे करायचे अजून तुमचे बाकी आहेत. आपले पूर्ण अजून 2 टाईपचे TDSचे डिडक्शन्स आहेत, ते कंप्लीट झाल्यानंतर मग आपण गव्हर्नमेंटला पैसे कशा प्रकारे पे करायचं ते बघणार आहे. ठीक आहे,
इथंपर्यंत काही अडचण आहे तुम्हाला? नाही सर. समजलं इथंपर्यंत?